नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी एक्झाम। यामध्ये आज आपण विषयनिहाय महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विज्ञान विषयातील शरीरशास्त्र या घटकावर आधारित महत्त्वाचे 30 प्रश्न। चला तर सुरू करूयात। सस्तन प्राण्यांचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते आहे? पंख आणि पिसे असतात, अंडी घालतात, पिलांना जन्म देतात आणि दूध पाजतात, पाण्यात राहतात। उत्तर आहे पिलांना जन्म देतात आणि दूध पाजतात। सस्तन प्राणी हे उष्ण रक्ताचे असतात, पिलांना जन्म देतात व दूध पाजतात। उदाहरणार्थ मनुष्य, गाय, वाघ। खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? बेडूक, साप, मगर, रोहू। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मगर। सरीसृप प्राण्यांमध्ये बहुतांश प्राण्यांचे हृदय 3 कप्प्यांचे असते, पण मगर हा अपवाद असून त्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते। सस्तन प्राणी हे सामान्यतः जरायुज असतात, पण खालीलपैकी कोणता प्राणी अंडज सस्तन प्राणी आहे? वटवाघूळ, डॉल्फिन, बदकचोचा, कुत्रा। उत्तर आहे बदकचोचा। बहुतांश सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात, पण बदकचोचा हा अंडज सस्तन प्राणी आहे, म्हणजे अंडी घालणारा सस्तन प्राणी आहे। खालीलपैकी उभयचर प्राण्यांमध्ये मोडणारा प्राणी कोणता? तारामासा, बेडूक, गोगलगाय, कावळा। उत्तर आहे बेडूक। उभयचर प्राणी पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात। उदाहरणार्थ बेडूक, सॅलमँडर, टोड। आर्थ्रोपोडा संघात कोणते प्राणी मोडतात? गोगलगाय, ऑक्टोपस, कीटक, कोळी, गांडूळ, जळू, तारामासा, समुद्र काकडी। उत्तर आहे कीटक, कोळी। आर्थ्रोपोडा म्हणजे सांध्यावर पाय असलेले प्राणी। उदाहरणार्थ कीटक, कोळी, खेकडा। पचनाची सुरुवात कोठे होते? जठर, लहान आतडे, मुख, यकृत। उत्तर आहे मुख। पचनाची सुरुवात मुखात होते। येथे अन्न दातांनी चावले जाते व लाळेसोबत मिसळून पचनाची पहिली पायरी पूर्ण होते। लहान आतड्याचे मुख्य कार्य कोणते? पाण्याचे शोषण करणे, पोषक तत्वांचे शोषण करणे, पचन न झालेले अन्न विसर्जन करणे, अन्न जठरापर्यंत पोहोचवणे। उत्तर आहे पोषक तत्वांचे शोषण करणे। लहान आतडे हे पचन संस्थेतील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे। येथे अन्नाचे पूर्ण पचन होऊन पोषक तत्वांचे शोषण रक्तात केले जाते। पचनासाठी आवश्यक असलेला पित्तरस कोण तयार करते? स्वादुपिंड, जठर, यकृत, लाळ ग्रंथी। उत्तर आहे यकृत। यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। ते पित्तरस तयार करते, जो स्निग्ध पदार्थांचे पचन करण्यास मदत करतो। स्वादुपिंड खालीलपैकी कोणते कार्य करते? फक्त लाळ तयार करणे, पित्तरस तयार करणे, पाचक एन्झाईम्स आणि इन्सुलिन तयार करणे, पाण्याचे शोषण करणे। उत्तर आहे पाचक एन्झाईम्स आणि इन्सुलिन तयार करणे। स्वादुपिंड पाचक एन्झाईम्स म्हणजेच विकरे तयार करते, जे अन्नाचे पचन करतात। तसेच इन्सुलिन हार्मोन तयार करते, जे रक्तातील साखर नियंत्रित करते। मोठ्या आतड्याचे मुख्य कार्य काय आहे? पोषक तत्वांचे शोषण करणे, स्निग्ध पदार्थांचे पचन करणे, पाण्याचे शोषण करून अन्न विसर्जनासाठी तयार करणे, पाचक एन्झाईम्स तयार करणे। उत्तर आहे पाण्याचे शोषण करून अन्न विसर्जनासाठी तयार करणे। मोठ्या आतड्यात पचन न झालेले अन्नातील पाणी शोषले जाते व उरलेले पदार्थ विसर्जनासाठी गुदद्वाराकडे पाठवले जातात। मानवी शरीरात रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? बायोलॉजी, हेमॅटॉलॉजी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी। उत्तर आहे हेमॅटॉलॉजी। रक्ताचा अभ्यास हेमॅटॉलॉजी या शाखेत केला जातो। कार्डिओलॉजी हृदयाचा तर न्यूरोलॉजी मज्जासंस्थेचा अभ्यास करते। लाल रक्तपेशी शरीरातील कोणते कार्य करतात? रोगांपासून बचाव करणे, रक्त गोठवणे, शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पोहोचवणे, हार्मोन्स तयार करणे। उत्तर आहे शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पोहोचवणे।
लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असते, जे ऑक्सिजनला बांधून शरीराच्या पेशीपर्यंत पोहोचवते. प्लेटलेट्सचे मुख्य कार्य कोणते आहे? रोगप्रतिकारक निर्माण करणे, ऑक्सिजन पोहोचवणे, रक्त गोठविण्यास मदत करणे, हार्मोन्स तयार करणे. उत्तर आहे रक्त गोठविण्यास मदत करणे. प्लेटलेट्स रक्तातील जखमेच्या ठिकाणी थक्का म्हणजेच क्लॉट्स तयार करतात, ज्यामुळे रक्तस्राव थांबतो. मेलाटोनिन नावाचे संप्रेरक कोणती ग्रंथी तयार करते? स्वादुपिंड, पिनियल ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी. उत्तर आहे पिनियल ग्रंथी. पिनियल ग्रंथी ही मेंदूत असते. ती मेलाटोनिन तयार करते, जे जैविक घड्याळ आणि झोप नियंत्रित करते. मानवातील मूत्राशयाचे कार्य काय आहे? रक्त गोठवणे, मूत्र तात्पुरते साठवणे, रक्तातील CO2 बाहेर टाकणे, हार्मोन्स तयार करणे. उत्तर आहे मूत्र तात्पुरते साठवणे. वृक्कात तयार झालेले मूत्र मूत्रवाहिन्यांद्वारे मूत्राशयात जमा होते आणि तेथून मूत्रमार्गाने शरीराबाहेर टाकले जाते. प्रजननाचे जीवनसत्व म्हणून कोणते जीवनसत्व ओळखले जाते? जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई, जीवनसत्व के. उत्तर आहे जीवनसत्व ई. जीवनसत्व ई, ज्याला आपण टोकोफेरॉल म्हणतो, हे त्वचा, डोळे आणि केस निरोगी ठेवते. तसेच हे प्रजननाचे जीवनसत्व म्हणून ओळखले जाते. जीवनसत्व ई. रक्त गोठण्यास कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? जीवनसत्व डी, जीवनसत्व सी, जीवनसत्व ई, जीवनसत्व के. उत्तर आहे जीवनसत्व के. जीवनसत्व के, ज्याला फायलोक्विनोन असे म्हणतो, रक्त गोठण्यास मदत करते. अभाव असल्यास शरीरातून जास्त रक्तस्राव होतो. गलगंड हा आजार कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होतो? लोह, आयोडीन, कॅल्शियम, पोटॅशियम. उत्तर आहे आयोडीन. आयोडीन थायरॉइड ग्रंथीचे योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक आहे. याच्या अभावामुळे गलगंड म्हणजेच थायरॉइडला सूज येणे हा आजार होतो. शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती आहे? स्वादुपिंड, थायरॉइड, यकृत, पिट्युटरी. उत्तर आहे यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. ती पित्तरस तयार करते, जो स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी उपयुक्त असतो. इन्सुलिनची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? कावीळ, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग. उत्तर आहे मधुमेह. स्वादुपिंडाच्या अंतःस्रावी भागातून इन्सुलिन तयार होते. इन्सुलिनची कमतरता झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते व मधुमेह हा आजार होतो. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? 208, 206, 210, 204. उत्तर आहे 206. मानवी प्रौढ शरीरात एकूण 206 हाडे असतात. लहान मुलांमध्ये हाडांची संख्या अधिक असते, सुमारे 300, पण वाढत्या वयानुसार काही हाडे जुळतात. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? स्टेप्स, फीमर, टिबिया, अल्ना. उत्तर आहे स्टेप्स. स्टेप्स हे कानातील सर्वात लहान हाड आहे. त्याची लांबी केवळ 2.5 ते 3 मिलीमीटर असते. पिट्युटरी ग्रंथीला कोणत्या नावाने ओळखले जाते? मुख्य ग्रंथी, झोपेची ग्रंथी, पचनाची ग्रंथी, श्वसनाची ग्रंथी. उत्तर आहे मुख्य ग्रंथी. पिट्युटरी ग्रंथी इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यांवर नियंत्रण ठेवते, म्हणून तिला मुख्य ग्रंथी म्हणजेच मास्टर ग्लँड असे म्हणतात. क्षयरोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? सल्मोनेला टायफी, बायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, फिब्रिओ कॉलरा, मायकोबॅक्टेरियम लेप्री. उत्तर आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. यामुळे क्षयरोग होतो. क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होतो. प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. यासाठी BCG लस वापरली जाते आणि डॉट्स उपचार पद्धती दिली जाते. देवी, ज्याला आपण स्मॉलपॉक्स म्हणतो, या रोगाची लस कोणी शोधली? लुई पाश्चर, एडवर्ड जेन्नर, अलेक्झांडर फ्लेमिंग, जोनास साल्क. उत्तर आहे एडवर्ड जेन्नर.
एडवर्ड जेन्नर यांनी जगातील पहिली लस विकसित केली, ती देवीच्या रोगासाठी. त्यामुळे त्यांना फादर ऑफ इम्युनॉलॉजी म्हटले जाते. कॉलऱ्याचा प्रसार कोणत्या मार्गाने होतो? डासांमुळे, दूषित अन्न व पाणी, थेट हवेतून, प्राण्यांच्या चाव्यामुळे. उत्तर आहे दूषित अन्न व पाणी. फिब्रिओ कॉलरा जीवाणूमुळे कॉलरा होतो. हा दूषित अन्न आणि पाणी यामधून पसरणारा रोग आहे. अतिसार, उलट्या, शरीरातील पाण्याची कमतरता ही लक्षणे दिसतात. HIV विषाणूमुळे कोणता रोग होतो? टायफॉइड, एड्स, पोलिओ, कावीळ. उत्तर आहे एड्स. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV एड्स होतो. हा रोग प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. प्रसाराचे मार्ग आहेत असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुया, रक्तसंक्रमण, आईकडून बाळाला. 7 एप्रिल हा दिवस कोणत्या कारणासाठी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन, जागतिक आरोग्य दिन, जागतिक क्षयरोग दिन, जागतिक एड्स दिन. उत्तर आहे जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. त्यानिमित्ताने दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? अनुमस्तिष्क, प्रमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, मेरुरज्जू. उत्तर आहे प्रमस्तिष्क. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. विचार करणे, भावना, स्मरणशक्ती आणि सर्व मानसिक क्रिया यांचे नियंत्रण तो करतो. अनैच्छिक क्रिया जसे की श्वसन, हृदयाची गती आणि रक्तदाब कोण नियंत्रित करतो? अनुमस्तिष्क, प्रमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, मेरुरज्जू. उत्तर आहे मस्तिष्कपुच्छ. मस्तिष्कपुच्छ हा मेंदूचा भाग आहे जो अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवतो, जसे श्वास घेणे, हृदयाची गती आणि रक्तदाब. मानवी मेंदूचे संरक्षण किती हाडांनी केलेले असते? 6 हाडे, 10 हाडे, 8 हाडे, 12 हाडे. उत्तर आहे 8 हाडे. कवटीतील 8 हाडे मेंदूचे संरक्षण करतात, त्यामुळे मेंदूला बाह्य धक्क्यांपासून सुरक्षा मिळते. प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये मेंदूचा थेट सहभाग असतो का? होय, नाही, कधी कधी, नेहमीच. उत्तर आहे नाही. प्रतिक्षिप्त क्रिया तात्काळ आणि अनैच्छिक असते. यात संदेश मेरुरज्जूतून जातो, मेंदूचा थेट सहभाग नसतो. अनुमस्तिष्काचे मुख्य कार्य काय? विचार आणि स्मरणशक्ती, शरीराचे संतुलन व ऐच्छिक क्रिया नियंत्रित करणे, रक्ताभिसरण, प्रतिक्षिप्त क्रिया. उत्तर आहे शरीराचे संतुलन व ऐच्छिक क्रिया नियंत्रित करणे. अनुमस्तिष्क याला लहान मेंदू असेही म्हणतात. तो शरीराचे संतुलन राखतो व ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवतो. मलेरिया हा आजार कोणत्या रोगकारकामुळे होतो? विषाणू, जीवाणू, आदिजीव, बुरशी. उत्तर आहे आदिजीव. मलेरिया प्लास्मोडियम या आदिजीवामुळे होतो. तो ॲनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे पसरतो. हत्तीरोग कोणत्या डासामुळे पसरतो? ॲनाफिलीस, एडिस, क्युलेक्स, सेस्चे. उत्तर आहे क्युलेक्स. हत्तीरोग हा फायलेरिया उचेरेरिया या कृमीमुळे होतो व त्याचा प्रसार क्युलेक्स डासामुळे होतो. मधुमेह हा आजार कोणत्या संप्रेरकाशी संबंधित आहे? थायरॉक्सिन, इन्सुलिन, ॲड्रेनलिन, प्रोजेस्ट्रॉन. उत्तर आहे इन्सुलिन. मधुमेह शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होणे किंवा त्याचा योग्य वापर न होणे यामुळे होतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी कोबाल्ट 60 द्वारा बाहेर पडणाऱ्या गामा किरणांचा वापर कोणत्या उपचार पद्धतीत केला जातो? शस्त्रक्रिया, बायोप्सी, केमोथेरपी, रेडिओथेरपी. उत्तर आहे रेडिओथेरपी. रेडिओथेरपीत कोबाल्ट 60 कडून निघणाऱ्या गामा किरणांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. कर्करोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील पेशींचा नमुना तपासण्याची पद्धत कोणती? बायोप्सी, रेडिओथेरपी, केमोथेरपी, सर्जरी. उत्तर आहे बायोप्सी. बायोप्सी ही निदान पद्धत असून यात गाठीतील पेशी तपासून कर्करोग निश्चित केला जातो.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.